नमस्कार. आज आहे अक्षय तृतीया. 3:30 शुभमुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. म्हणून आजच्या या शुभ दिवसाची सुरुवात केली छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढून. रांगोळी काढताना खूप छान वाटतं. दिवसभर आपण येता जाता रांगोळीला बघत असतो आणि रांगोळीला बघितल्यावर मन प्रसन्न होतं. आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती ही रांगोळीला बघूनच आत येते. त्यामुळे रोज रांगोळी काढली पाहिजे. दारात छोटीशी का होईना पण रांगोळी काढावी. मी इथं छोटीशीच रांगोळी काढून घेतली आहे. नंतर थोडा वेळ झाडांसोबत घालवला. फुललेली फुलं आणि हिरवळ बघून मन अगदी फ्रेश होतं. नंतर गरमागरम असा चहा घेतला आणि मग आम्ही बाजारात आलो आंबे आणि भाज्या घेण्यासाठी. पर्वला तर खूपच आंबे आवडतात. तो आणल्या लगे आंबा खायला बसला आणि पर्णिका आत्ता उठली आहे त्याच्यामुळे ती नको म्हणत होती. सगळ्यांना भूक लागली होती आणि उशीर झाला होता. वेळ पण नव्हता नाश्ता बनवण्यासाठी. चिवडा घेतला आणि त्याच्यावरती फरसाण, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर असं टाकून छान पटकन नाश्ता तयार झाला. असं चिवड्यावरती कांदा, टोमॅटो, फरसाण टाकून कोणाकोणाला खायला आवडतं का? जर आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा बरं का नक्की. इकडे पर्व त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्यांनी छान अशा मातीच्या वाट्या तयार केल्या होत्या छोट्या छोट्या. पर्णिका काय करतेस तू? आणि ही पर्णिका सारखं पाण्यात खेळत असते. आणि मग मी बनवला स्वयंपाक. इथं आहे भोपळ्याची भरडा भाजी. एकीकडे इथं वरण झालेलं आहे. इथं आंबे उकडायला ठेवलेत पन्ह करण्यासाठी. आणि इथं आहे पुरण थोडंसंच केलंय कारण कोणी खात नाही, आवडत नाही कोणाला. आणि नंतर बनवल्या पोळ्या. कारण अक्षय तृतीया म्हणल्यावर आमरस तर पाहिजेच ना. नंतर नैवेद्यासाठी म्हणून कडबू करून घेतले. सगळं तयार झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली. हा असा आहे आजचा मेनू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.